विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला होल्डिंगबद्दल या चॅप्टरबद्दल सांगत आहोत. तर तुम्हाला माहीत असेल की होल्डिंग हा पोर्शन जो आहे तसा तुम्हाला झालेलाच आहे, कारण बी कॉम फायनलमध्ये होल्डिंग नावाचं चॅप्टर होतं. आणि म्हणून त्या होल्डिंग या चॅप्टरबद्दल खूप काही बोलत बसण्यापेक्षा की तुम्हाला एवढंच लक्षात येते की जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे शेअर्स परचेस करते आणि ती शेअर्स इतक्या प्रमाणात खरेदते की तो त्या मेजॉरिटीमध्ये जातो. म्हणजे उदाहरणार्थ 51%मध्ये एखादी जर कंपनीने शेअर्स परचेस केले असेल तर तो मेजॉरिटीमध्ये गेला, आणि जो 49% असेल ते मायनॉरिटीमध्ये गेले असे म्हणतात. आणि म्हणून अशा वेळी ज्या कंपनीने ते 51% ज्या शेअर्स परचेस केले असेल ती कंपनी दुसऱ्या कंपनीला टेक ओव्हर करतो, त्याला आपण होल्डिंग असे म्हणतो. आता या होल्डिंगमध्ये कसं असते की ज्यावेळेस होल्डिंग केल्यानंतर या कंपनीला काय अकाउंटिंग करावं लागत असते या बाबतीमध्ये आपण M.Com.मध्ये शिकणार आहोत. परंतु B.Com.मध्ये आपण शिकत असताना थोडंसं फार होल्डिंग हा चॅप्टर थोडंसं कठीण आहे. परंतु B.Com.मध्ये का थोडासा विशिष्ट लेवलपर्यंतच आपण गणित शिकतो. पण या ठिकाणी तुम्हाला M.Com.मध्ये बोनस ऑफ इश्यू शेअर्स हे इन्क्लूडसुद्धा करायला लावले येते. त्याच्यानंतर इंटर ट्रान्झॅक्शन्स, जसं उदाहरणार्थ इंटर ट्रान्झॅक्शन म्हणजेच आता H आणि S लिमिटेड असेल तर H लिमिटेडनी आणि S लिमिटेड तर एक डेटर आणि एक क्रेडिटर असतो ना. कारण समजा यसनी Hकडून काही माल खरेदी केला असेल तर खरेदी केला याचा अर्थ ती डेटर झाली, पण ही ॲक्च्युली क्रेडिटर झाली ना. म्हणून दोघंही डेटर आणि क्रेडिटर असेल तर त्याला डेटर क्रेडिटर ही इंटर ट्रान्झॅक्शन असेल तर तेवढी अमाऊंट इकडून डेटरमधून कमी करायची असते, तेवढीच अमाऊंट इकडून क्रेडिटरमध्ये कमी करायचं, त्याला इंटर ट्रान्झॅक्शन. जे डेटर क्रेडिटर झाले, बिल रिसिवेबल आणि बिल्स पेएबल झाले, हे जे दोन ट्रान्झॅक्शन आहे हे इंटर ट्रान्झॅक्शन्स असतात. अशा प्रकारसुद्धा तुम्हाला B.Com फायनलमध्ये मेथड झाली होती. आता मी होल्डिंगचे गणित सांगतो आहे आणि मग ते कसं सॉल्व करायचं त्याच्यावर थोडंसं आपण हा व्हिडिओ बनवत आहे, कारण तुम्हाला याच्यावरून मी तुम्हाला MCQचे बरेचसे कॅल्क्युलेशन्स विचारणार. ओके, द बॅलन्स शीट ऑफ H लिमिटेड अँड S लिमिटेड ॲज at 31st December 2008 are the balance sheet of H limited and S limited liability assets is given. आणि त्यांनी का म्हटलेलं बघा, द इन्व्हेस्टमेंट. आता ॲसेट बाजूला बघा या दोघांची शेअर्स कॅपिटल दिलेले आहे. H लिमिटेडचे 3 लाख शेअर्स हा कॅपिटल आहे आणि S लिमिटेडचं 1 लाख शेअर्स कॅपिटल आहे. एक शेअर 10 रुपयाचा आहे, म्हणजे ज्याचा अर्थ 30,000 S लिमिटेडचे शेअर्स होते आणि S लिमिटेडचे 10,000 शेअर्स होते. तर या 10,000 शेअर्समधून या H लिमिटेडनं बघा या ॲसेट बाजूला तुम्ही बघा, ॲसेट बाजूला इन्व्हेस्टमेंट नावाचं टर्म दिलेलं आहे. याच्यात त्यांनी म्हटलं की 8,000 शेअर्स ऑफ S लिमिटेड, म्हणजे या S लिमिटेडनी 8,000 शेअर्स H लिमिटेडनी S लिमिटेडचे 8,000 शेअर्स खरेदी केले आणि ते केवढ्यात खरेदी केले, 1 लाख रुपयामध्ये. म्हणजे आपण शेअर्स परचेस करतो त्याला इन्व्हेस्टमेंट असे म्हणतात, बरोबर आहे, दुसऱ्याचे मात्र. हां, ठीक आहे. आणि म्हणून या ठिकाणी या H कंपनीने या S लिमिटेडचे 8,000 शेअर्स परचेस केले आणि ते केले तसे 8,000 शेअर्स हे 10 रुपयाचे 80,000 रुपयात खरेदी करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी खरेदी केवढ्यात केले, 1 लाखामध्ये खरेदी केलेलं आहे. ओके, जास्त किमतीत केलं. परंतु आपण नंतर मग आता जास्त किंमत दिली असेल तर त्याला गुडविल असे म्हणतात आणि कमी किंमत दिली असेल त्याला रिझर्व असे म्हणतात. तर ते बघू आपण, कारण फक्त शेअर्सच नाही आहे, त्याच्यासोबत मग तुम्हाला रिझर्व येते, त्याच्यासोबत तुम्हाला प्रॉफिट पण येतो आणि म्हणून त्याच्या आधारावर रिझर्व आणि तुम्हाला गुडविल काढावं लागेल. कारण 80,000चेच फक्त शेअर्स कॅपिटल झाले, पण सोबत तुम्हाला प्रॉफिट पण मिळणार असेल, सोबत रिझर्व पण मिळणार आहे. आणि म्हणून मग 80,000ची वस्तू न राहत शेअर्स न राहतात ते समजून जर 1,10,000चे शेअर्स असेल ना, 1 लाखात खरेदी केले असेल तर तुम्हाला जास्त किमतीचे शेअर्स कमी किमतीत केले म्हणजे रिझर्व झालं. परंतु कमी किमतीचे शेअर्स जर तुम्ही जास्त किमतीत खरेदी केले असेल तर तुम्हाला गुडविल असे म्हणतात. आणि गुडविल ही ॲसेट बाजूला येते आणि रिझर्व हे लायबिलिटी बाजूला. S लिमिटेड हॅज क्रेडिट बॅलन्स ऑफ ₹40,000 इन द जनरल रिझर्व. कोणाचं म्हणते तो, S लिमिटेडचं. हे बघा जनरल रिझर्व 40,000 दिसलं. तर तो काय म्हणते बघा, S लिमिटेड हॅज क्रेडिट बॅलन्स ऑफ ₹40,000 इन द जनरल रिझर्व वेन H लिमिटेड एक्वायर्ड 8,000 शेअर्स इन लिमिटेड S लिमिटेड कॅपिटलाइज. म्हणजेच तो का म्हणते की हे जेव्हा त्यांनी S लिमिटेडचं रिझर्व जेव्हा 8,000 शेअर्स त्यांनी होल्ड केले, ज्या दिवशी खरेदी केली तर तेव्हाचे ते त्या दिवसाच्या पूर्वीचं रिझर्व होतं. म्हणजेच ते तुम्हाला कॅपिटलाइज समजायचं आहे म्हणते तो. म्हणजेच आता तुम्हाला माहीत असेल की ज्या तारखेला शेअर्स परचेस केलेले असतात
म्हणजे समजून जा आता फायनान्शियल इयर आहे आपलं 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे फायनान्शियल इयर, एक फॉर एक्झाम्पल पकडा. आणि आपण हे या एच लिमिटेडने 31 मार्चला हे सगळे शेअर्स होल्ड केलेले आहे. तर म्हणून 1 जानेवारी ते 31 मार्च हा जो पिरियड आहे हा आपण एक्वाजिशन्स पिरियड किंवा याला कॅपिटल पिरियड असं म्हणू शकतो. आणि मग नंतर एप्रिलपासून तर डिसेंबर 9 त्याला रेव्हेन्यू पिरियड असे म्हणतात. म्हणून कधी कधी आपल्याला पिरियड पण सुद्धा कॅल्क्युलेट करावा लागतो. कॅपिटल पिरियड कोणता आणि रेव्हेन्यू. आता कॅपिटल पिरियड कोणता? फ्रॉम द डेट ऑफ कमन्समेंट ऑफ द इयर टू द होल्डिंग डेट. म्हणजेच या पिरियडला आपण कॅपिटल पिरियड म्हणतात. अँड फ्रॉम होल्डिंग डेट टू डेट ऑफ इयर अँड डेट इट इज युअर रेव्हेन्यू पिरियड. आणि म्हणून अशा प्रकारे तुम्हाला कॅपिटल पिरियड आणि रेव्हेन्यू पिरियडसुद्धा कधी कधी काढावं लागत असते आपण कॅल्क्युलेशन. पण या ठिकाणी तुम्हाला होल्डिंगचं त्यांनी सरळ पिरियड दिलेलाच नाही आहे. आणि इथं त्यांनी का म्हटलेलं सरळ बघा की ते 31 डिसेंबरला तुम्हाला ते सगळं त्यांनी माहिती तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर होल्डचं त्यांनी पिरियड दिलेलं नसल्यामुळे तुम्हाला पिरियड काढण्याची या ठिकाणी काही गरज पडणार नाही. आउट ऑफ द प्रॉफिट, कारण या होल्डिंगच्या पिरियडच्या दरम्यान रिझर्व कोणतं, प्रॉफिट किती, हे सगळं ऑलरेडी कॅल्क्युलेट करून दिलं असल्यामुळे तुम्हाला होल्ड कोणत्या तारखेला केलं हे दिलेलं नाही या ठिकाणी. ओके. कॅपिटल आहे ₹20,000 आउट ऑफ द प्रॉफिट. म्हणजे तुमचा ज्या गणितात प्रॉफिट दिलेला आहे, हे बघा या गणितात प्रॉफिट दिलेला आहे ₹30,000. दिसते ₹30,000 प्रॉफिट दिलेला आहे एच लिमिटेडचं. आपल्याला यसचं काही करणं नाही. यस लिमिटेडचं 30,000 प्रॉफिट दिलेलं आहे. या 30,000पैकी तो किती रुपयाचा प्रॉफिट म्हणतो? ₹20,000 प्रॉफिट आउट ऑफ द प्रॉफिट अर्न आफ्टर द ॲक्वेजेशन्स ऑफ ॲक्वेजेशन्स ऑफ इट शेअर्स बाय एच लिमिटेड. म्हणजेच तो त्यांनी एक म्हटलेला आहे की हा जो ₹20,000 प्रॉफिट आहे, हा जो प्रॉफिट आहे हा प्रॉफिट तुमचा ॲक्वायजेशन्स केल्यानंतरच्या अवधीचा आहे म्हणतो. म्हणजे याचा अर्थ म्हणजे बघा की या गणितामध्ये तुम्हाला ह्याने जो दिलेला आहे हा ₹20,000 प्रॉफिट, गणितात तुमच्या प्रॉफिट किती एकूण दिलेला आहे? ₹30,000 प्रॉफिट दाखवलेला आहे गणितामध्ये. बघा गणितात तुमच्या प्रॉफिट किती दाखवलेला आहे? ₹30,000. पण त्यांनी का म्हटलेलं आहे की ₹20,000 ₹20,000 इथे फुल स्टॉप आहे. हे याचा अर्न आफ्टर द ॲक्वाजेशन्स, म्हणजेच ॲक्वाजेशन्स केल्यानंतर कमवला आहे म्हणते. म्हणजेच एकूण प्रॉफिट किती आपला? 30,000. आणि ॲक्वाजेशन्स केल्यानंतर म्हणजेच हा रेव्हेन्यू प्रॉफिट झाला ना. कारण मी तुम्हाला काय म्हटलं की बिफोर ॲक्वाजेशन्स इट इज युअर कॅपिटल पिरियड अँड आफ्टर ॲक्वाजेशन्स इट इज युअर रेव्हेन्यू पिरियड. म्हणजे ॲक्वाजेशनच्या पूर्वीचा जो अवधी तो असतो कॅपिटल आणि त्याच्यानंतरचा. आणि म्हणून हे 20,000चं प्रॉफिट आहे आफ्टर म्हटलं ना त्यांनी. आणि म्हणून ॲक्वाजेशन्स केल्यानंतरचा अवधीचा प्रॉफिट आहे. आणि म्हणून हा ₹20,000 प्रॉफिट. तर याचा अर्थ 30,000च्या प्रॉफिटमधून 20,000चा प्रॉफिट हा रेव्हेन्यू म्हणजे आफ्टर ॲक्वाजेशन्स. मग 10,000चा प्रॉफिट बिफोर ॲक्वाजेशन आहे ना. मग बिफोर ॲक्वाजेशन्स याचा अर्थ तो कॅपिटल झाला. तर ऐकून आता कॅपिटल किती गोष्टी झाल्या? हा 40,000चा रिझर्व 40,000 हा कॅपिटल झाला. आणि ₹10,000 प्रॉफिट हा सुद्धा कॅपिटल झालेला आहे. कारण ₹10,000 प्रॉफिट आणि हे ₹40,000. कारण 30,000पैकी 20,000 गेले, राहिले किती? 10,000. तर हे 10,000 हे कॅपिटलचं झालं आणि ₹40,000 झाले एकूण. तर अशा प्रकारे या प्रॉफिटबद्दल म्हटलेलं त्यांनी. आणि पुढे काय म्हटलं? ऑफ द शेअर्स बाय एच लिमिटेड बाय मेकिंग ए बोनस इश्यू ऑफ 1 शेअर्स फॉर एव्हरी 5 शेअर्स लिमिटेड. परंतु हे ₹20,000 दिलेलं आहे त्यांनी बोनस म्हणून तुम्हाला तो अलॉट करणार आहे तुम्हाला. ठीक आहे. का म्हणतो तो की आफ्टर द ॲक्वाजेशन्स ऑफ इट इज शेअर्स बाय एस लिमिटेड बाय मेकिंग ए बोनस इश्यू ऑफ 1 शेअर्स फॉर एव्हरी 5 शेअर्स ऑफ हेल. तर पुढे काय म्हणतं बघा. प्रिपेअर ए कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 डिसेंबर 2008. आता आपल्याला काय करत असते की पहिले सोल्युशन करत असताना दोन म्हणजे काही कॅल्क्युलेशन्स करायचे असतात. तर सगळ्यात पहिले काढायचं असतो पिरियडचं. आणि पिरियड असतात कॅपिटल पिरियड आणि रेव्हेन्यू पिरियड. पण मी तुम्हाला काय सांगितलं? कॅपिटल पिरियड कोणता? की बिफोर ॲक्वाजेशन्स इज कॅपिटल पिरियड अँड आफ्टर ॲक्वाजेशन्स टू द इयर एंड डेट इज द युअर रेव्हेन्यू पिरियड. पण या ठिकाणी कॅपिटल तो ॲक्वाजेशनचं डेट न दिल्यामुळे पिरियड निघणार नाही. मग काढत असते प्रपोर्शन्स ऑफ होल्डिंग.
आता प्रपोर्शन ऑफ होल्डिंग म्हणजे कसं, की प्रपोर्शन ऑफ होल्डिंग कसं, की बघा एच लिमिटेडने 10,000 शेअर्सपैकी 8,000 शेअर्स खरेदी केले, बरोबर आहे. म्हणजेच याचं प्रपोर्शन काय निघणार तुमचं 5:4 म्हणजेच 5 शेअर्सपैकी 4 शेअर्स त्यांनी खरेदी केलेले आहे. आणि हे झाला हा मेजॉरिटी झाला. आणि हा मायनॉरिटीवाला कसा राहिला, मग एस लिमिटेड आता मायनॉरिटीने गेली ना, कारण या एस लिमिटेडमध्ये शेअर्स किती राहिले, फक्त त्यांच्याकडे 2,000 राहिले. खरं एकूण शेअर्स किती होते 10,000. 10,000पैकी 8,000 या एच लिमिटेड खरेदी केले, 2,000 राहिले. म्हणजे याच्याकडे 5 पैकी 1 शेअर्स म्हणजे 20%. इथे ॲक्च्युली हे 20% निघतो आणि हे 80% निघते. कॅल्क्युलेशन करून पहा. 5/4 4/5 मल्टिपल ऑफ 100 परा, तर तुमचं निघणार आहे ते 80% आणि हे 20%. ओके. त्याच्यानंतर किंवा हे आता आपण अशा प्रकारे काढलं, किंवा इथं 80% आणि 20% सुद्धा निघू शकतो तुमचा. पुढे तर आता मग दुसरं काय काढत असतो आपल्याला, पहिले आपण काय काढलेलं आहे, की सगळ्यात पहिले आपण काढलेलं आहे प्रॉफिट प्रपोर्शन ऑफ होल्डिंग. म्हणजे मायनॉरिटीचं प्रपोर्शन काय आणि मेजॉरिटीचं प्रपोर्शन काय. तर मायनॉरिटीचं प्रपोर्शन मेजॉरिटीवाल्यांचं निघते 80% आणि मायनॉरिटीवाल्याचं निघते 20%, किंवा 4/5 1/5 अशा प्रकारे यांचं प्रपोर्शन निघते. हे प्रपोर्शन काढल्यानंतर मग नंबर 2मध्ये काढावं लागत असते, कॅपिटल प्रॉफिट काढायचा असतो. काय काढायचं असतं आपल्याला, कॅपिटल प्रॉफिट. आता तो कसा काढणार कॅपिटल प्रॉफिट, तुम्हाला सांगितलं मी. तर त्यांनी म्हटलेलं रिझर्व तुमचा हा टोटल कॅपिटल आहे. रिझर्व हा टोटल कॅपिटल म्हटलेला आहे त्यांनी. आणि जो 30,000चा प्रॉफिट होता, तर 30,000चा जो प्रॉफिट होता तुमचा, तर 30,000 त्या प्रॉफिटपैकी 10,000चा प्रॉफिट हा बिफोर ॲक्वायजेशन होता आणि 20,000चा प्रॉफिट हा आफ्टर ॲक्वायजेशन्स होता. तर बिफोर ॲक्वायजेशन प्रॉफिट हा कॅपिटलाइज प्रॉफिट मानला जाईल आणि आफ्टर ॲक्वायजेशन प्रॉफिट म्हणजे 10,000 हा कॅपिटल प्रॉफिट मानला जाईल आणि 20,000 हा रेव्हेन्यू प्रॉफिट मानला जाईल, कारण तो ॲक्वायजेशन केल्यानंतरचा प्रॉफिट होता. पण मग त्याने काय म्हटलेलं बघा, की 20,000चा प्रॉफिट नाहीतरी त्याने ॲक्वायजेशन्स केल्यानंतरचं म्हणजे या एच लिमिटेडनं स्वतः कमवलेला प्रॉफिट झाला. जोपर्यंत त्या दिवशी त्याने होल्ड कंपनी केली, तर त्या दिवशी तो प्रॉफिट कमवलं. पण तो अगोदरचा त्याला मिळालेला 10,000 प्रॉफिट होता, तो प्रॉफिट त्यांनी बोनस स्वरूपात वाटण्यात आला म्हणते तो. आणि म्हणून तो प्रॉफिट आपण इथं आता कॅपिटल प्रॉफिटमध्ये घेतला नाही. अन्यथा या ठिकाणी तिथं तो तुम्ही 10,000 रुपये प्रॉफिट आपण या ठिकाणी घेतला असता. जर त्याचं ते जर 10,000 रुपयाचं प्रॉफिट इथे 10,000 रुपये लिहून, मग इथून आपला हा कॅपिटल प्रॉफिट एकूण 50,000 रुपये आला असता. आपला किती आला असता. परंतु ते जे 10,000 प्रॉफिट आहे, जो कॅपिटल प्रॉफिट होता, त्या 10,000च्या कॅपिटलच्या प्रॉफिटचं यानी प्रॉफिट शेअर्स कॅपिटल म्हणून बोनस म्हणून वाटप केलेलं आहे. शेअर्स कॅपिटल म्हणून शेअर्स म्हणून बोनस म्हणून वाटप केलेलं आहे त्या 10,000 प्रॉफिटचा. तर आता इथे फक्त आपलं कॅपिटल प्रॉफिट किती निघणार, फक्त 40,000 रुपये निघणार. आता इथे बघा, मग हे 40,000 रुपये याला किती मिळणार, एच लिमिटेडला आणि एस लिमिटेडला, कारण या 40,000 दोघांची आहे, मेजॉरिटी आणि मायनॉरिटी. तर म्हणून या 40,000पैकी ह्या 4/5 म्हणजे याला 32,000 मिळणार आहे एच लिमिटेडला, आणि या 40,000पैकी 1/5 म्हणजेच या एस लिमिटेड आहे त्याला फक्त 8,000 मिळणार आहे. लक्षात आलं का तुमचं, की मेजॉरिटी म्हणजे 40,000च्या सरळ तुम्ही 80% काढा, 8×32 होते, आणि 40,000च्या 20% काढा तर तुमचे 8,000 होते, बरोबर आहे. म्हणून एच लिमिटेड हा 80% मध्ये आहे, कारण तो मेजॉरिटीमध्ये आहे. एस लिमिटेड हा 20% आहे. म्हणून या 40,000पैकी 32,000 हे एचवाल्याला कंपनीला मिळेल आणि 8,000 हे एस लिमिटेडला. मग त्याच्यानंतर काढू आपण आता किती स्टेप काढले आपण आता, एकूण 2 काढल्या. ॲक्च्युली 3 झाल्या असत्या. पहिलं पिरियड, मग दुसरा प्रॉफिट प्रपोर्शन, तिसरा कॅपिटल प्रॉफिट, आणि चौथा आता काढत असतो रेव्हेन्यू प्रॉफिट. आता तो रेव्हेन्यू प्रॉफिट कसा काढणार, की तुमचा एकूण बघा, एकूण तुमचा प्रॉफिट होता 30,000 रुपयाचा. किती प्रॉफिट होता, 30,000चा. तर या 30,000पैकी
थोडंसं माझं सांगण्यात चुकीचं झालं की बोनस म्हणून ते 20,000 रुपयाचं कॅपिटल प्रॉफिट होता आणि 10,000 रेव्हेन्यू प्रॉफिट झाला होता. 30,000पैकी 20,000चा प्रॉफिट तो थोडंसं सांगण्यात माझं मिस्टेक झाली, सॉरी, की 20,000 हा कॅपिटल प्रॉफिट होता आणि 10,000 रुपये हा रेव्हेन्यू प्रॉफिट होता. तर एकूण प्रॉफिट तुमचे बघा 30,000चा होता. 30,000चा पैकी 20,000चा प्रॉफिट हा कॅपिटलाइज प्रॉफिट होता. कॅपिटलाइज प्रॉफिट हा बोनस म्हणून इश्यू करणार आपण सगळ्यांना, आणि म्हणून फक्त रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणून किती राहिला आपला 10,000 राहिला. म्हणजेच 20,000 हा कॅपिटल प्रॉफिट 30,000पैकी आणि 10,000 हा रेव्हेन्यू प्रॉफिट. ते पुन्हा मी समजून सांगतो बरं लक्षात येईल आपल्या, की त्यांनी म्हटलं बघून घ्या की एकूण 30,000 रुपयाचा प्रॉफिट दिलेला आहे आपल्या गणितामध्ये. 30,000पैकी त्यांनी का म्हटलेलं बघा की या ठिकाणी म्हटलेलं बघून घ्या की कॅपिटल ₹20,000 आउट ऑफ प्रॉफिट. म्हणजेच हे बघा इथं 20,000 म्हटलेलं आहे. ₹20,000 आउट ऑफ प्रॉफिट अर्न आफ्टर द ॲक्वाजेशन्स ऑफ हिज शेअर्स बाय एस लिमिटेड मेकिंग ए बोनस इश्यू 1 शेअर्स. असं इथं हे आफ्टर मिस्टेक झालं, बिफोर द ॲक्वाजेशन पाहिजे होतं, हे म्हणून मिस्टेक झाल्यासारखं. इथे बिफोर आहे, सॉरी, बिफोर द ॲक्वाजेशन. म्हणजे हा 20,000 रुपयाचा प्रॉफिट होता तो बिफोर द ॲक्वाजेशन्स होता ऑफ इट शेअर्स बाय एस लिमिटेड मेकिंग ए बोनस इश्यू ऑफ 1 शेअर्स फॉर एव्हरी 5 शेअर्स. म्हणजे आणि मग तो प्रत्येक 20,000 रुपये ते बोनस म्हणून वाटण्यात आला म्हणते. तर अशा प्रकारे तुमचं बघा की ह्या ठिकाणी तुम्हाला हे जे 20 ते थोडं त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला होता की तो बिफोर पाहिजे होता तिथे. ओके, तर हे बघा की हा 20,000 रुपये आहे हा बिफोर ॲक्वाजेशन्स आहे, आणि बिफोर ॲक्वाजेशन आपल्या ह्या कॅपिटल झाला आणि ह्या 10,000 रुपये रेव्हेन्यू झालेले. तर या रेव्हेन्यू प्रॉफिटसुद्धा वाटप करायचं आहे बघा. 10,000पैकी 80% एचला भेटेल आणि 20% यसला भेटेल. आता अशा प्रकारे आपण आता कॅल्क्युलेशन 4 केल्यानंतर मग आपण आता जायचं मायनॉरिटी काढायचं आणि कॅपिटल किंवा गुडविल किती निघत असते. आता मायनॉरिटी इंटरेस्ट कसा काढणार आपण बघा की एकूण आपलं गणितामध्ये बघा कॅपिटल होतं तुमच्या गणितामध्ये 1 लाखाचं कॅपिटल आहे, 1 लाखाचं, आणि मग या 1 लाखापैकी मायनॉरिटी इंटरेस्ट कसा निघणार की एकूण कॅपिटलपैकी 1 लाखाच्या कॅपिटलपैकी 20% म्हणजे 20,000 रुपये याला जाणार कॅपिटलचे. त्याच्यानंतर कॅपिटल प्रॉफिटमधून याला किती मिळाले यस कंपनीला बघून घ्या. कॅपिटल प्रॉफिटमधून मिळाले होते याला 8,000 रुपये मिळाले होते, आणि मग 8,000 मिळाले होते इथे लिहिले आपण बघा. हे झाले कॅपिटलचे, हे झाले आणि शेअर्सबद्दलचे, आणि हे प्रॉफिट कॅपिटल प्रॉफिटबद्दलचे. आणि रेव्हेन्यू प्रॉफिट जो 10,000चा होता 10,000पैकी 20% म्हणजे 2,000 रुपये ते. आणि आता 20,000पैकी जो आपले कॅपिटल प्रॉफिट होता 20,000चा, तर या कॅपिटल प्रॉफिटमधून 20,000चा जो प्रॉफिट होता तो प्रॉफिट बोनस म्हणून वाटप केलं ना आपण या सगळ्या लोकांना. तर बोनस याला पण 20% मिळेल ना बोनस त्या. म्हणून इथे बघा या ठिकाणी याला 20,000चा जो प्रॉफिट कॅपिटल होता याच्या 20% बोनस म्हणून कॅपिटल म्हणून इथं याला 4,000 मिळेल. म्हणजेच एकूण या मायनॉरिटीवाल्याचा हिस्सा किती झाला की त्याचा हिस्सा बघा शेअर्स कॅपिटलबद्दल 20,000 रुपये, कॅपिटल प्रॉफिटमध्ये 8,000 रुपये, रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये 2,000 रुपये, आणि बोनस मिळाले त्याला 4,000 रुपये त्या 20,000चं 20%. असे एकूण याचे 34,000 रुपये मायनॉरिटीचा इंटरेस्ट बनणार आहे. यांचा मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे किती रुपये 34,000 बनणार आहे. यानंतर मग आता रिझर्व किंवा कॅपिटल, रिझर्व किंवा गुडविल, सॉरी याला गुडविलसुद्धा म्हणतात. आता गुडविल म्हणजे काय, जेव्हा आपण जो कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे आता कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणतात हे बघा, कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट इज 1 लाख. म्हणजेच आपण जे शेअर्स खरेदी केले त्याला कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणतात. तर ते कशी काढायची बघा गुडविल किंवा रिझर्व. आपण केवढ्याचे शेअर्स खरेदी केलेले आहे ते त्याचे एकूण 1 लाखाचे शेअर्स खरेदी केले होते. 1 लाखाचे 8,000 शेअर्स. 8,000 शेअर्सचं कॅपिटल किती भेटलं आपल्याला, शेअर्स किती मिळाले 80,000चे शेअर्स आपण 1 लाखात घेतले. परंतु फक्त शेअर्स मिळाले का नाही,
शेअर्ससोबत आपल्याला कॅपिटल प्रॉफिट मिळाला 32,000 रुपये आणि बोनस मिळाले का. आपण रेव्हेन्यू प्रॉफिट तो आपला प्रॉफिट झाला, पण बोनस कारण 20,000तून 80% तुम्हाला मिळाले ना बोनस त्या प्रॉफिटचे, ते मिळाले 16,000. म्हणजेच 80,000 कॅपिटल प्रॉफिट आणि बोनस म्हणून मिळालेले. एकूण 1,18,000 जो निघते तो किती निघणार आहे बघा. एकूण 1,28,000 रुपयेचं त्या होतं. पण तुम्ही घेतलं केवढ्यात, 1 लाखात घेतलं ना. म्हणजे 1,28,000चं कॅपिटल, त्याच्यानंतर प्रॉफिट आणि बोनस कॅपिटल, अशी एकूण 1,28,000ची गोष्ट आपण 1 लाखात विकत घेतली. म्हणजेच स्वस्तात घेतला ना. म्हणून याला रिझर्व असे म्हणतात. याला का म्हणतात, रिझर्व. पण समजून जा, ही जर गोष्ट 90,000 आली असती या ठिकाणी, इथे किती आले समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल 90,000, तर इथं तुम्हाला गुडविल असे म्हटले असतात. आणि मग हे गुडविल आहे. म्हणजेच आलेलं उत्तर हे आता निगेटिव्हमध्ये असतं. म्हणजे आपलं कॉस्ट ऑफ शेअर्स हे जास्त असतं आणि तुमचं मिळालेल्या वस्तू हा कमी असतात. तर तुमचं गुडविल असतं आणि गुडविल हे ॲसेटमध्ये येतात. आणि इथं आता मात्र हे रिझर्व आलं. हे रिझर्व इथं आलं असेल बघा, कुठे रिझर्वमध्ये बघा इथे घेतलेलं आहे 28,000 रुपये. ओके. आता कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट बनवायची आहे. तर या प्रकारे आपण आता कॅपिटल किंवा गुडविल किंवा रिझर्व कॅल्क्युलेशन्स केलेलं आहे. आणि इकडे मायनॉरिटी इंटरेस्ट पण काय, की ह्या 2 कॅल्क्युलेशन विचारतात तुम्हाला बहुतेक परीक्षेमध्ये. कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट बघा, कॅपिटल एच लिमिटेडचं आहे, जनरल रिझर्व एच लिमिटेडचं आणि हे एच लिमिटेडचं आता मिळाले 28,000 रुपये. हे रिझर्व हवालं. तसं म्हणून 1,28,000. दोघांचा प्रॉफिट एच लिमिटेडचा 50,000 आणि एच लिमिटेड रेव्हेन्यू प्रॉफिट 8,000 रुपये. या दोघांचं रेव्हेन्यू प्रॉफिट कुठे 8,000 दाखवून देतो तुम्हाला, की हे बघा हा रेव्हेन्यू प्रॉफिट एच लिमिटेडनं कमवलेला आहे 10,000पैकी. आणि म्हणून त्याचा स्वतःचा प्रॉफिट किती होता, स्वतःचा प्रॉफिट होता त्याचा 50,000 रुपये. बघा एच लिमिटेडचा स्वतःचा प्रॉफिट होता 50,000 रुपये. आणि आता या एच लिमिटेडचं मध्ये कमवलेला स्वतःचा प्रॉफिट किती कमवला त्यांनी, 8,000 रुपये कमवलेला आहे प्रॉफिट. हे 8,000 रुपये कमवलेले आहे. असे मिळून 50 ने 58,000 रुपये. क्रेडिटर दोघांनी मिळून 60,000 रुपये. आणि या मायनॉरिटीचा इंटरेस्ट इथं 34,000 लिहायचा असतो. इकडे ॲसेट दोघांचे मिळून, करंट ॲसेट दोघांचे मिळून. आणि अशा प्रकारे ही कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट बनत असते. तर अशा प्रकारे त्या होल्डिंगचं तुम्हाला बघावं लागेल आणि याच्यावर